नमस्कार. जर तुम्ही तुमची वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ जी आहे ती बॅलन्स सध्या तुमचं चालू नाही आहे, त्यामध्ये तुम्ही खूप मानसिक त्रास होतो आहे तुम्हाला त्यामुळे, की तुमची फॅमिली जी आहे, तुम्ही फॅमिलीसोबत तुमचा टाईम स्पेंड करू शकत नाही आहे. तुमच्या कामामध्ये तुम्हाला खूप अडचणी येत आहेत, खूप तुम्हाला कामाचा लोड आहे, अशी सध्या जर तुमची कंडिशन चालू असेल, तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. बघू डिवाईन तुमच्यासाठी काय गाईडन्स देत आहे तुमच्या या सिच्युएशनवर, की तुम्ही काय करायला हवं आहे, या सिच्युएशनला तुम्ही कसं हँडल करायला हवं आहे, की जी तुमची आहे वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ जी आहे ती बॅलन्स होईल. तर इथे मी जे आहे ते काही कार्ड्स जे आहेत ते पुल आउट केलेले आहेत. तर इथे तुम्हाला जो मेसेज येत आहे तुमचं टॅरो कार्ड्सकडनं, की तुम्ही जो आहे तुमची फॅमिली असेल, फ्रेंड्स असेल, त्यासोबत जो आहे ना टाईम स्पेंड करण्याची गरज आहे. तुम्ही काही मागच्या दिवसांमध्ये जे तुमचं वर्क प्लेसचं वातावरण होतं, कामाचं वातावरण होतं, की तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या कामाच्या पूर्ण कंप्लीट होत नव्हत्या, त्या मध्येच थांबत होत्या, काही त्यामध्ये रुकावटी येत होत्या. तर तुम्ही त्यामुळे खूप फ्रस्ट्रेशन झालेलं होतं. हो, मे बी अशी पण कंडिशन असेल, की तुमच्या वर्क प्लेसवरती तुमच्या बऱ्याच जणांसोबत वादही झालेले असतील. कुठल्या गोष्टींवरनं आर्ग्युमेंट्स होत असतील कंटिन्यू. तुम्ही टोटली काय झालेलं आहे त्यामधून फ्रस्ट्रेटेड झालेले आहे आणि फॅमिलीला तुम्हाला त्यामुळे काय एक प्रॉपरली टाईम देता आलेला नाही. तर तुम्हाला डिवाईन हाच गाईडन्स करत आहे, की तुम्ही पार्टनरसोबत असेल, तुमच्या फॅमिलीसोबत असेल, तुमच्या फ्रेंड्ससोबत असेल, जो एक आहे यातनं पूर्ण एक वेळ जो आहे तो काढून त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा, की तुमच्या डोक्यामध्ये ज्या कुठल्याही या निगेटिव्ह गोष्टी असेल किंवा जेही तुमचे स्ट्रेस असेल ना, तो सर्व काय होईल, रिमूव्ह होईल. तुम्हाला एका न्यू बिगिनिंगची गरज आहे, एका इमोशनल जे आहे ते स्टार्टिंगची गरज आहे. तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही शेअर करा, तुमच्या फॅमिलीसोबत गोष्ट, तुमच्या फ्रेंड्ससोबत गोष्ट, तुमच्या पार्टनरसोबत गोष्ट. तुम्ही तुमच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडू शकता, की जे तुम्हाला समजून घेतील. तुम्हाला जर असं कुठे बॅक ऑफ द माइंड वाटत असेल, की मला कोणी ह्या सिच्युएशनमध्ये समजून घेणार नाही आहे, तर असं नाही आहे. तुमची फॅमिली असेल, तुमचे फ्रेंड्स असेल, ते तुम्हाला काय समजून घेणार आहे. तुम्ही सध्या काय झालेले आहेत, खूप झाल्याचं फायनान्शियली तुमचं अर्निंगकडे खूप जास्त लक्ष चालू आहे, कामाकडे खूप लक्ष चालू आहे, की तुम्हाला अचीव्हमेंट्स करायचे आहेत. पण त्याचबरोबर काय होतं आहे, तुमचं जे आहे ते फॅमिलीकडे दुर्लक्ष होतं आहे. त्यामुळे तुम्हाला तो जो बॅलन्स नाही राहिलेला आहे, काम आणि तुमचं फॅमिली, त्याचा खूप तुम्हाला जो आहे तो पर्सनली त्रास होत आहे. बघू एंजलकडनं तुम्हाला काय मेसेज आलेला आहे. एंजल्सही काय म्हणत आहेत, की हे तुमच्या हातात आहे, की तुम्हाला त्यावरती जो आहे तो कसं मॅनेज करायचं आहे. तुम्ही जी ॲक्शन घेणार आहे सेम ती रिस्पॉन्सिबल असणार आहे. तुमच्यासोबत काय घडणार आहे त्यामध्ये. तुम्ही जर इनिशिएटिव्ह घेतलं, की मी पर्टिक्युलर एवढा टाईम माझ्या फॅमिलीसाठी देणार आहे, एवढा टाईम माझा कामासाठी असणार आहे, तर तुम्हाला त्याचे चांगलेच रिझल्ट्स बघायला भेटतील. तुम्ही प्लॅन करू शकता नेक्स्ट फ्यू मंथ्समध्ये, फ्यू डेजमध्ये तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी, कुठे बाहेर जाण्यासाठी. तेही चांगलं राहील, की त्यामुळे तुमचे जे रिलेशन्स आहेत तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत तेही सुधारतील. तर एंजल्सकडनं तुमच्यासाठी एकंदरीत हाच गाईडन्स आहे, की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जो आहे तो टाईम स्पेंड करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड करा, तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते त्यांच्यासोबत शेअर करा. त्याने काय होणार आहे, तुमच्या माइंडमधला जो स्ट्रेस आहे तो काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. थँक्यू.